बरं ऐक ना, मी तर आहुजांशी बोललोय. आपलं डिस्कशन झालं होतं ना बाल्कनी आत घेण्याबद्दल. कडक आहे यार, कडक. पटाका मारक्या. काय बोलला रे? काय बोलला? तुला बोललो का? हा, तुझ्या रस्त्याने जाना. ते मी बघेन. पुन्हा जर हिला काही बोललास ना तर याद राख. तू काहीचा बॉडीगार्ड आहेस की बॉडीगार्ड आहेस? काय बोलला? काही होत नाहीये. काय बोलला? आदित्य प्लीज प्लीज सोड आदित्य प्लीज प्लीज. चल चल चले. बापरे, मला वाटलं आता काय होतंय काय माहिती. तुला इतका खवळलेला कधीच पाहिला नव्हता मी. खवळू नको तर काय करू? हा, तुला असं कुणीही काहीतरी बोलून जात मी गप्पा बसून ऐकून घेऊ का? तू थांब बोललीस नाही तर. जाऊया. चल चल. दादा, अत्यंत हुशारीने विषय काढा मनीषाताईंजवळ. हे लग्न आपल्याला जुळून आणायचंच आहे. ऐनवेळी दगा देऊ नकोस. तू माझ्यावर असं दडपण आणू नकोस. दडपण नाही आणत आहे रे. तू ना दादा फार हळुवारपणे वागतो. म्हणजे बोलू का नको, बोलू का नको, नकोच बोलायला, असं काहीतरी चालू असतं तुझं. म्हणजे कशात काय आणि फटक्यात पाय. आले. या या या. नमस्कार. या. अथर्व कुठे दिसत नाहीये? नाही म्हणजे अथर्वच म्हणाला होतात ना तुमच्या मुलाचं नाव? हो अगं बाई, मित्राकडे गेलाय तो. हो. त्याला माहित नव्हतं का मी येणार आहे ते? तुमच्यापासून काय लपवायचं, तुम्ही घरच्याच आहात नाही कर दादा? हो 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 ना, हो ना. पण कसलं दडपण आलंय का मामा तुमच्यावर? हे बघा प्लीज असं काही समजू नका तुम्ही. हे बघा तुमच्या मनात जे काही असेल ना ते मोकळेपणाने सांगा मला. एका अर्थी अथर्व नाहीये इथे ते चांगलंच आहे. म्हणजे त्याच्या बाबतीत तुम्हाला जी काळजी वाटते त्याबद्दल तुम्ही स्पष्ट सांगू शकता मला. नाही, त्याच्या बाबतीत नाहीये, काहीच नाही त्याच्या बाबतीत नाही. म्हणजे मला बोलणार आहे दादा. हा. मनीषाताई, काल तुम्ही बोलून गेलात ना, म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाबद्दल म्हणजे मिहीर बद्दल, म्हणजे तुमच्या मुलाला मुलगी शोधताय. आमच्या मनात विचार आला की मग मधुराबद्दल का विचारू नये? कशी वाटते आमची मधुरा तुमच्या मिहीरसाठी? खरं सांगू का तुम्हाला? अहो आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते ती. आवडण्यासारखीच आहे तुमची मधुरा. हो ना. हो, पण मिहीर. अहो मिहीरला सुद्धा ती खूप आवडते. शिवाय दोघे चांगले मित्र सुद्धा आहेत. खरं तर मीराच्या साखरपुड्यानंतर आम्ही ठरवलंच होतं तुमच्याकडे हा विषय काढायचा. पण बरोबर आहे तुमचं. एवढं सगळं झाल्यावर अवघड वाटणं साहजिक आहे. पण आता झालंय सगळं क्लिअर. तुम्ही बोलून घ्या घरच्यांशी. आपण म्हणजे लग्न ठरवून ठेवू. हवं तर साखरपुडा करून टाकू. तोपर्यंत मीराचं बघतोच होता मी, नाही का? हो, म्हणजे तुम्ही घरी बोलून घ्या. हो मी बोलून घेते. पण तुम्ही सुद्धा मधुराशी एकदा बोलून घ्या. काय आहे, शेवटी मुलांचं म्हणणं महत्वाचं आहे. हो 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 हो, सगळ्यांना पार्टी देणार आहे मी. आजचा लंच माझ्याकडून.
आणि आपल्या नेहमीच्या जागेवर नाही हा. एका स्पेशल ठिकाणावर विथ स्वीट विथ आईस्क्रीम. ओके, हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅपी बर्थडे. थँक्यू 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 Once again, happy birthday. थँक्यू Wish you happy birthday, sir. थँक्यू. हॅपी बर्थडे. काय मागू? सगळ्यांना आवडेल असंच काहीतरी ऑर्डर करायला हवं ना. हो पण काय? मधुरा मॅडम, हा इथे या ना जरा. सगळ्यांसाठी काय ऑर्डर करायचं ते कळत नाहीये. जरा हेल्प कर ना मिहिरला. नाही म्हणजे तू एक्सपर्ट आहेस ना कॉम्बिनेशन ठरवण्यात. येस ऑफकोर्स. ओके, सगळ्यात आधी नोटपॅड घे आणि त्याच्यावर 4 कॉलम्स कर आणि प्रत्येक हेड खाली मी सांगते ते ऑप्शन्स लिह. ओके, सो फर्स्ट ऑप्शन. एक मिनिट नोटपॅड घेऊ. सॉरी, पहिलं ऑप्शन लिहून घे. चायनीज. यायचं का? आनंदराव कुठे आहेत? शिरा आणलाय त्यांच्यासाठी. आई ग हेमा, मलाही भूक लागली ग. मी खाऊ ना? हे काय कामाताई, तुम्हाला ग्रहित धरूनच आणलाय. आनंदराव म्हणजे एकटे आनंदराव नाहीत काही, त्यात तुम्ही, मीरा, मधुरा सगळेच आले. माझ्या अथर्वला विसरलीस ना? नाही हो, बरोबर आहे, ते म्हणतात ना गाड्याबरोबर नाळ्याची पण यात्रा. मला एक कळत नाही, तू इतकी वर्ष दादाच्या मागेस, त्याच्याच ऑफिस मध्ये होतीस, तरी अजून दादाला पटवू शकली नाही. अगं पटवलं असतं तर तुझ्या हातचे छान छान पदार्थ खाता आले असते ना गो मला. काय करणार, तेही लाजाळू आणि मीही लाजाळू. पण मी अजून चिकाटी सोडली नाहीये. माझ्या परीनं मी प्रयत्न करतेच आहे. अजून आशा आहे मला. मी काय म्हणते, तू तुझ्या फ्लॅटमध्ये एकटीच राहतेस ना? हो. मग आमच्या दादाला पण घेऊन जा ना ग. कसे म्हणजे माझ्या अथर्वच्या लग्नानंतर त्याला आणि त्याच्या बायकोला हा फ्लॅट आयताच मिळेल ना. शपथ मावशी, अगं 10 वर्ष आहेत अजून अथर्वच्या लग्नाला. एवढं मोठं प्लॅनिंग करणार आहे? ग जोक केला ग, जोक केला. ये शिरा देते तुला, ये. अच्छा, तू केलाय असं वाटतं. तू बाबा कुठे? देवळात गेला अगं. अच्छा, जा पटकन फ्रेश होऊन या. मी पटकन शिरा संपवते असं नाही ना म्हणत आहेस? तुला धपाटा खाली ना मधुरा. सॉरी. काय ग बाई, मात्रच तोंडच चालवते. कमाताई जरा जपून बोला ना. ऐकलं ना त्यांनी? हो ग बाई, छपरालाही कान असतात. माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे मिहिर. आमच्या दोघांचं रिलेशन असं आहे ना की आम्हाला एकमेकांच्या मनातलं न बोलता सुद्धा कळतं. पण ऑफकोर्स त्याचा सगळा वेडेपणा मी सहन करते. हा मिहिर बोल. आदित्य, एक्स्ट्रीमली सॉरी, मी तुला आता ऑफिस नंतर कॉल करून त्रास देतोय. कम ऑन यार, असं काही नाहीये. बोल ना, काय झालं? आदित्य, काल पार्टी झाली, आज पण तुला कामात थँक्स म्हणायचं राहिलं. सो थँक्यू. कशासाठी? नाही म्हणजे मी काय केलं? आय नो, कालची सरप्राईज पार्टीची आयडिया तुझीच असणार. म्हणजे तूच मधुराला सुचवलं असणार पार्टीबद्दल. आदित्य, थँक्यू 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 व्हेरी मच. बस काय भाई, मित्र पण बोलतो आणि थँक्यू पण म्हणतोस.
बरं एक सांगू का, काल रात्री पार्टीची आयडिया जरी माझी असली ना तरी मधुरा तुला जे काही बोलली ते सगळं तिच्या मनातलं होतं. आय नो, ते सगळं खूप छान होतं. मी अजूनही त्या मोमेंट्स एन्जॉय करतोय. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात बेस्ट गिफ्ट होतं ते. मिहीर, मधुराला तू आवडतोयस तेव्हा आता प्रपोज करायचा प्लॅन कर काहीतरी. ऑल द बेस्ट. उद्या भेटूया ऑफिसला. येस ब्रदर, बाय बाय. बाय. ए ताई ताई, ऐक ना, उद्या ना मान्सून सेलचा लास्ट डे आहे. तुला आठवतं लास्ट इयर आपल्याला काय काय छान छान मिळालं होतं. उद्या नको चुकूया आपण. उद्या मुलांची कॉम्पिटिशन आहे, लक्षात आहे ना? आहे, माझ्या लक्षात आहे, पण प्राइस तुमच्याच शाळेला मिळणार ताई. हे बघ, एक काम कर, फंक्शन संपलं की डायरेक्ट मॉलवर आहे, मी ऑफिस मधून आहे. पण उद्याचं सेल नको चुकूया. हो, पण मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिल्याशिवाय मी नाही येणार. होय माते होय, सगळं कर आणि मग ये. बस आपलं टायमिंग जुळेल बरोबर. ओके. पण एक महत्वाची गोष्ट विसरतेस तू. काय? मला बेस्ट ऑफ लक नाही केलं. ऑल द बेस्ट ताई. थँक्यू. मला झोपात. 4 एक्स्ट्रा गजरे, काटे, पिना आणि सेफ्टी पिन पण मी घेतोय. मला इथे कॉन्सन्ट्रेट करू दे. एकच फॉर्म आहे आपल्याकडे. कसं काहीतरी चुकलं ना तर वाट लागेल. मला सांग इथे काय लिहू. एक मिनिट, फोन. हॅलो, हा विशाखा मॅडमच बोलतेय. हा दादरलाच. हो, शिवाजी मंदिरच्या समोरची गल्ली आहे ना तिकडे. तिथे आत आलात ना की कोणालाही विचारलं DMCC कुठे आहे तो कोणी सांगेल. हो, नाही, मी आणि मीरा मॅडम पोहोचतो तिकडे. हो, कुठलीही तयारी करून पाठवू नका मुलांना. हो अहो नको, मुलं कंटाळतात. मी आहे ना तिकडे तयारी करून घ्यायला. हो. हा तुम्ही पण पोचा. हरकत नाही. हो ठीक आहे. हा झालं. ती जोरात बोलतेस. सॉरी. काय ते पालकच तिकडून तारसप्तकात बोलत होते अगं. मग आपण पण असा आवाज मॅच करायला जातो ना त्यांच्याबरोबर. हा कार्यक्रम संपेपर्यंत ना आवाज बसणार आहेत आपले कन्फर्म. बरं, हा फॉर्म भरलाय मी तसा, पण जरा एकदा चेक कर ना, काही राहायला नको ना उगाच. प्लीज बघ. मीरा, तुझं कसं माहितीये, एखादा वाघ किंवा सिंह जरी रस्त्यामध्ये आला ना तुझ्या, तरी पण अगदी गोड शब्द तू त्यांना बोलशील. जरा बाजूला होता का? खरंच यार, कसं जमतं तुला शांत राहायला? मला तर अजिबात जमणार नाही यार. शिट. अगं बरं झालं आठवलं, तू त्या म्युझिक वाजवणाऱ्या मुलाला फोन केलास का? हो, कॉल करून, नाही तर आयत्या वेळी प्रॉब्लेम होईल. ओके. काय ग, झाली का तयारी? हो झाली ना. बरं आहे बाई तुमचं. म्हणजे कसं आहे ना, वर्गात शिकवायचं सोडून मस्त नाचगाणी करायला मिळतायत ना. का तुम्हाला हेवा वाटतोय का आमचा? हा, तुम्ही पण चला ना आमच्या सोबत. एक जागा रिकामीच आहे आमच्याकडे. हे बाई, आमची काय वय आहेत का आता नाचगाणी करायची? काय नाचायचंय ना ते मीरालाच नाचायला सांग. म्हणजे कसं आहे ना, एकदा का लग्न झालं की तुला सासू आणि नवरा यांच्याच तालावर नाचायचंय. त्यापेक्षा आत्ताच नाचून घे म्हणावं. नाचा. ऑल दी बेस्ट. हा, थँक्यू. नाचा म्हणे. मला तर वाटतं ना, ह्यांची सासू आणि नवरा यांच्या तालावर नाचत असेल. हे ऐकलं ना तर तुला त्यांच्या तालावर नाचायला लागेल. तो लावर आता लवकर, ना तर मुलांच्या आधी आपल्याला पोचायला. हो. मीरा, तुझा आदित्य वाचतोय. हॅलो. हाय, डिस्टर्ब नाही ना केलं? नाही, बोल ना. आज आपली भेट नाही झाली ना, हो, मी जरा लवकरच निघाले म्हणूनच फोन केला. आय मीन, तुला ऑल द बेस्ट करायचं राहिलं ना, म्हणून फोन केला. ओह, ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. ठेवू फोन. ओके, बेस्ट लक अगेन. थँक्यू अगेन. बाय. बाय. काय ग मीरा, हा आदित्य कोण?
हो बाई, तुम्हाला आदित्य माहित नाही? आदित्य म्हणजे सूर्य. ओम आदित्याय नमः त्यातला. हा, आपले पीटीचे सर आहेत ना, त्यांना सांगते मी तुम्हाला सूर्यनमस्कार शिकवायला. म्हणजे कळेल तुम्हाला आदित्य म्हणजे कोण. बाबा गुड मॉर्निंग. मॉर्निंग सांग. हे काय आई आणि शरू कुठे? शरू क्लासला गेले, त्यामुळे ती सकाळीच बाहेर पडली. आणि आईच्या आज बऱ्याच अपॉइंटमेंट्स आहेत, त्यामुळे शी इज गेटिंग रेडी. ओके. सो काय प्लॅन आहे आज? प्लॅन असं काही नाहीये, 1-2 डिझाईन्स फायनल करायच्यात. त्या झालं की झालं सगळं. का हो? नाही काही नाही, म्हणजे काल माझ्या मुलाचा वाढदिवस होता, बट आय वॉज बिझी विथ माय वर्क. आणि माझा मुलगा त्याच्या मित्रांबरोबर बिझी होता, त्यामुळे आय वॉज थिंकिंग की सगळ्यांनी मस्तपैकी आज डिनरला जाऊया, फॅमिली टाइम स्पेंड करूया. काय? आय एम ऑलवेज रेडी. चलो डन देन. चरूला कळव, आईला माहितीच आहे. ओके. बाबा ऐका ना. बोल ना. मी काय म्हणतो, आपल्या बरोबर डिनरला मी मधुराला विचारू? ऑफकोर्स, व्हाई नॉट. तिने तुला सरप्राईज दिलंय की नाही? अब तेरी तरफ से ट्रीट तो बनता ही है ना यार. बाबा बाबा थँक्यू 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 व्हेरी मच. यू आर द बेस्ट पर्सन. दॅट आहे. आणि मी क्यूट. ती गोड दिसते तुम्ही. चलो रेडी. येस या. इथे उभे रे सगळेजण. असे डोळे मिटा. आणि एक दीर्घ श्वास घ्या. आणि आता माझ्यासोबत म्हणा, आम्ही याचा परफॉर्मन्स खूप मनापासून आणि खूप आनंदाने करणार आहोत. आणि आता असंच 1 मिनिट डोळे बंद करून शांत उभे राहा. डोळे उघडा. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू टीचर. चला चला चला. हो. अजिंक्य शिंदे तसा कूल वाटलं मला, है ना? म्हणजे त्याच्याशी बोलताना असं टेन्शन नाही आलं अजिबात. ते सिनियर शिंदे जरा स्ट्रिक्ट आहेत यार. म्हणजे मला ते पण आवडतात, खूप नॉलेजेबल आहेत. हो, म्हणजे आपल्यावर गोष्ट टाकली आणि संपली असं नाहीये त्यांचं. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करतात आणि मग सल्ले देतात, आणि प्रॉपर. अरे पण म्हणून त्यांच्या कामात बारीकशी पण चूक केलेली चालत नाही ना. बरं चला, आपण काय गप्पा मारत बसलोय. त्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे मला डिझाईन्स मध्ये मॉडिफिकेशन पण करायचे. डिझाईन सिनियर शिंदे. मधुरा ऐक ना, एक विचारायचं होतं तुला. हा बोल ना. काल बाबांच्या खूप मीटिंग्स होत्या, त्यामुळे त्यांना मला बर्थडे ट्रीट देता आली नाही. ते म्हणतात की आज द्यायची. व्हॉट? आज? अरे यार, दॅट्स ग्रेट. मजा आहे तुझी. सरांची ट्रीट म्हणजे सॉलिड असणार एकदम. म्हणजे बेसिकली दुनियेला माहित नसलेलं एखादं एक्झॉटिक ठिकाण असणार. हो ना? हो, पण मला हे विचारायचं की तू आम्हाला जॉईन होशील का? आय वुड लव्ह टू यार. पण ना, माझा संध्याकाळी प्लॅन ठरलाय ताई बरोबर नेमका. पण तू फॅमिली बरोबर टाइम स्पेंड कर. सॉरी, चालेल ना? नाही ग, इट्स ओके. नेक्स्ट टाइम डेफिनेट. मिहिर, तू असं कधी कधी खूप फॉर्मल का बोलतोस? नाही म्हणजे कधी कधी तुझं वागणं बोलणं असं टेन्स, आय डोंट नो, असं खूप फॉर्मल वाटतं. व्हॉट्स विथ दॅट? अगं नाही, तसं काहीच नाहीये. नाही म्हणजे ऍक्च्युली ते तू नाही, काही नाही. जाऊ दे. डिझाईन सिनियर शिंदे. बाय बाय.
मधुरा